या नीट पेपर फुटी प्रकरणात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे नीट पेपर फोडणारे हे जे लोक आहेत ते लोक नीटच्या NTA मार्फत जे नियुक्त केले जातात पेपर सेट करण्यासाठी किंवा भाषांतर करण्यासाठी तेच लोक आहेत। त्यांची निवड कशी केली जाते आपण एक नजर टाकूयात। तज्ञ व्यक्तींकडे संबंधित विषयात PhD किंवा उच्च पदवी अनिवार्य आहे। पात्रताचे निकष काय आहेत? विद्यापीठ किंवा राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये काम केलेल्या प्राध्यापकांनाच यामध्ये प्राधान्य दिलं जातं। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध प्रकाशित झालेल्यांना पेपर सेट करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं। अनेकदा पदांसाठी किमान 20 वर्षांचा अनुभव आवश्यक असतो। इतके कठीण निकष असताना सुद्धा काय लेवलच्या व्यक्ती तिथं नियुक्त केले जातात। NTA नामांकित संस्थांकडून उत्कृष्ट प्राध्यापकांच्या नावांची शिफारस मागवते, त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होते किंवा स्वतः अर्ज मागवून एक तज्ञांचा संच तयार केला जातो। निवडलेल्या तज्ञांना सांख्यिकी शास्त्रज्ञ आणि सायकोमेट्रिशियन्सद्वारे प्रशिक्षण दिलं जातं। परीक्षेसाठी अचूक, संतुलित आणि कठीण प्रश्न कसे तयार करावेत हे सुद्धा त्यांना शिकवलं जातं आणि निवड प्रक्रियेदरम्यान तज्ञांना कडक गोपनीयतेचे नियम पाळावे लागतात। तर हे सगळे निकष आहेत आणि यानंतर सुद्धा जर पेपर फुटी होत असेल तर या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते।